तर विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या इयत्तेमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपण अर्थशास्त्र हा विषय पाहूयात. मी मागचे जे काही व्हिडिओ आहेत ते देखील अपलोड केले, ते देखील पाहिलं नसेल तर पाहून घ्या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळं मला देखील व्हिडिओ बनवताना आनंद होईल. ओके. तर अशा पद्धतीनं आपण प्रकरणं पहिला पाहूयात. आता सुरुवात आहे माझी. त्यानंतर हळूहळू टप्प्याने तुम्ही तुमचे जे काही समस्या असतील ते देखील कमेंट करत जावा. त्यामुळे तुमच्यात जे काही प्रॉब्लेम आहे ते मला समजण्यास मदत होतील. ओके. तर आता आपण प्रकरण पहिल्याचा हा पार्ट 1 आहे आणि पार्ट 2 देखील मी लवकरात लवकर अपलोड करेन. ओके. तर तुम्ही पुस्तक समोर ठेवू शकता, कारण मी ते कॉपीराईट करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही पुस्तक समोर ठेवू शकता आणि स्क्रीनकडे तसेच लक्ष देऊ शकता. तर मी स्क्रीनवर तसेच नोट्स काढलेले आहेत, म्हणजे मुद्दे त्या ठिकाणी दिलेले. त्यानंतर शेवटी तुम्हाला बोनस टिप देखील मिळेल. तर पाहूयात आपण पहिल्यांदा या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांचा परिचय या पाठात दिलेला आहे. आता तुम्हाला देखील प्रश्न पडत असेल की पैसा म्हणजे काय? पैसा कसा निर्मिती होतो? पैशाची विल्हेवाट कशी लावली जाते? आपल्या कुटुंबात कशी लावली जाते? आपल्या कुटुंबातील काही पैशाची संबंधित माहिती आपल्याजवळ असते. लग्नाचा खर्च, बचत किंवा एखाद्या ठिकाणी घर वगैरे घ्यायचं असेल तुम्हाला, अशा सर्व गोष्टी आणि तुमच्या वडिलांचा पगार किती याबद्दल थोडक्यात गोष्टी तुम्हाला माहिती असतात. त्याचप्रमाणे देशाची जी काही अर्थव्यवस्था, आता तुमच्या कुटुंबामध्ये कशा पद्धतीने बचत चालतं, गुंतवणूक चालतं किंवा एखाद्या ठिकाणी तुमचे देखील वडील वगैरे शेती घेत असेल, ते म्हणजे एक गुंतवणूकच झालं. तशा पद्धतीने तुमच्या कुटुंबातील अनेक जे काही घटना आहेत किंवा उदाहरणार्थ तुम्ही भाजीपाला मार्केटमध्ये वगैरे जाता, त्या ठिकाणी भाजीपाला वगैरे खरेदी करता. अशा पद्धतीने तुम्ही खरेदी करता. काही वेळेस तुमच्या घरच्यामध्ये काही बिझनेस वगैरे असू शकतात किंवा छोटे-मोठे उद्योग वगैरे असतात. त्या पद्धतीने देशामध्ये देखील उद्योग असतात. आता तुमचं घरच हे तुमचं देश आहे म्हणून समजा आणि तुमच्या घराची अर्थव्यवस्था तुम्हाला माहिती असते थोडक्यात. तर तशा पद्धतीनं जे काही आता भारताची अर्थव्यवस्था किंवा एखाद्या देशाची अर्थव्यवस्था आपण पाहणार आहोत. आता अर्थव्यवस्था कशी आहे, कशाबद्दल आपण जाणून घ्यायचं हे तुम्हाला समजलं असेलच नक्की, की आपल्या देशाबद्दल जी काही अर्थव्यवस्था आहे ती कशा पद्धतीने पार पडते याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर तुम्ही 11वीच्या इयत्तेमध्ये परिचय थोडक्यात घेतला असेल. त्याचाच पहिला धडा मला वाटतं 11वीला देखील हाच प्रकरण होता. त्यानंतर 12वीला देखील हाच सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा 11वीचं थोडंच त्या ठिकाणी टप्पा दिला होता. त्याच्यापेक्षा जरा पुढचा टप्पा या ठिकाणी दिलेला आहे पहा. तर थोडक्यात या ठिकाणी फक्त तुम्हाला या पाठामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचे आणि स्थूल अर्थशास्त्राचे दोघांचे अर्थ जरी समजले तरी चालेल आणि त्याचे महत्त्व आणि स्वरूप आणि अजून एक गोष्ट आणि या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. मला वाटतं अर्थ, व्याख्या आणि व्याप्ती, वैशिष्ट्ये, महत्त्व इत्यादी गोष्टी सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचे आपण जाणून घेणार आहोत. तर सुरू करायचं आपण. नंबर तुम्ही 1 वर पुस्तक उघडून बसू शकता. तर मी सर्व व्हिडिओमध्ये कॉपीराईट करत नाही, त्यामुळे मी स्क्रीन शेअर करत असतो. त्यामुळे हिचं PDF आहे, हे जो काही स्क्रीनचं ते तुम्हाला टेलिग्रामवर भेटेल. ओके. तर नंबर 1 वरती जाऊयात. त्याच्या आधी अनुक्रमणिकामध्ये जरा तुम्ही लक्ष घातला तरी चालेल, की या पुस्तकामध्येच ते हे संपूर्ण जे काही पुस्तक आहे त्याचा सिलेबस तुम्हाला बोर्डाला असणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला 2020मध्ये जर त्याचा अभ्यासक्रम कमी झाला असेल, तरी पण काही नॉलेजसाठी तुम्ही ते शिकून घेऊ शकता. नंतर तुम्ही जे काही रट्टा वगैरे मारता ते तुम्ही बाकीच्या गोष्टीमध्ये करू शकता. त्यामुळे मी हे सर्व सिलेबस हे रेग्युलरी घेत चाललेलं आहे. म्हणजे स्किप केलेलं जे काही सिलेबस आहे ते फक्त हे 1 वर्षासाठी असेल पहा. तर तुम्ही स्किप केलेलं जे काही सिलेबस आहे त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ पळवू शकता किंवा तुमच्या ज्ञानाच्या भरासाठी तुम्ही देखील वापरू शकता. ओके. तर या ठिकाणी पहिल्या प्रकरणावर तुम्हाला लक्ष दिल्यावर सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्रांची माहिती हे आहे. त्यानंतर उपयोगिताचे विश्लेषण, त्यानंतर मागणीचे विश्लेषणाचे 2 भाग या ठिकाणी दिले आहेत. त्यानंतर पुरवठ्याचे विश्लेषण. आता तुम्हाला पहिल्यांदा सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र सांगितलं आहे पहा. अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला बेसिक त्या ठिकाणी सांगितलं आहे. त्यानंतर उपयोगिता म्हणजे काय, म्हणजे उपयोगिता कशा पद्धती जाणवत असते आणि उपयोगिता म्हणजे काय या सर्वांचं आणि मागणी कशी केली जाते या सर्वांचं माहिती. त्यानंतर पुरवठा, या मोठ्या गोष्टी तुम्ही ऐकला असेल, शब्द वगैरे माहिती असेल तुम्हाला, म्हणजे तुमच्या रोजच्या जीवनातील किंवा बाजारातील हे घटक आहेत. त्यानंतर बाजाराचे प्रकार. आता तुम्ही बाजार एकाच प्रकारचे पाहिला असेल, पण या पुस्तकामध्ये अजून देखील प्रकार आहेत देशामध्ये, त्याचा देखील अभ्यास करणार आहोत. त्यानंतर निर्देशांक, राष्ट्रीय उत्पन्न, हे जे काही यापासून अर्ध्यापासून जे काही वरच्या गोष्टी आहेत ते पूर्ण तुम्हाला
भारताची जी काही अर्थव्यवस्थेबद्दल चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी माहिती आहे पहा. म्हणजे 5व्या प्रकारापर्यंत तुम्हाला सिलेबस थोडंसं अनुभव येईल. ह्या सिलेबस आधारेच तुम्हाला पुढचे जे काही 5 धडे ते तुम्हाला समजून घेण्यास मदत होईल. त्याप्रमाणे आधी हे 5 धडे तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. ओके. तर हे झालं अनुक्रमांकाचं थोडक्यात मी विश्लेषण केलं. तर पाहूयात आपण नंबर 1 वर या. आठवून पाहूया त्या ठिकाणी दिलं आहे. तर आठवून पाहण्यासाठी तुम्हाला सांगितले तुम्ही यापूर्वी 11वीच्या वर्गात विविध अर्थतज्ज्ञांनी दिलेली व्याख्यांचा अभ्यास केला आहे. आता तुम्हाला त्या ठिकाणी ॲडम स्मिथ असेल, अल्फ्रेड मार्शल असेल आणि अशाच पद्धतीने अजून 2-3 मानसशास्त्रज्ञांचे पहिल्या पेजवर नावं आहेत ते मला आठवत नाहीत पहा. त्या सर्वांचे तुम्ही अभ्यास वगैरे केला असेल. वाटल्यास तुम्ही अजून एकदा जाऊन पाहू शकता. वाटल्यास माझा व्हिडिओ देखील आहे 11वीचा प्रकरण पहिल्यावरती. वाटल्यास तो एकदा पहा. तुमच्या नॉलेजवर भर पडेल एवढीच माहिती आहे. म्हणजे तो व्हिडिओ पाहण्यात तर असेलच, पण तुमच्यासाठी नॉलेजमध्ये जर बेसिक गोष्टी आहेत त्या आधी तुम्हाला समजून घेण्यास मदत होतील. त्यामुळे सांगितलं. तर पुढे आपण जाऊयात. प्रस्तावनाकडे जाऊयात. प्रस्तावनामध्ये थोडेसे या ठिकाणी उदाहरणं आणि माहिती हवी या 2 गोष्टी या ठिकाणी दिल्या आहेत ते पाहूयात. तर प्रस्तावनामध्ये पाहूयात. आधुनिक अर्थशास्त्राच्या सूक्ष्म अर्थशास्त्रात किंवा स्थूल अर्थशास्त्रात या मुख्य 2 शाखा आहेत. आता अर्थशास्त्र आहे. आधी अर्थशास्त्र हे तुम्हाला समजलं. मी काही मुद्द्याच्या आधारावर आधी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला अर्थशास्त्र समजलं तर त्याचे 2 भाग पडतात. आता तुम्ही 2 भाग वाटल्यास तुम्ही ग्राफ वगैरे काढू शकता तुम्हाला समजण्यासाठी. तर त्याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र असे 2 पद्धतीने तुम्ही भाग करू शकता. आता सूक्ष्म म्हणजे लहान लहान घटक. ओके. आणि स्थूल म्हणजे मोठे घटक. ओके. समजले तुम्हाला. तर पाहूयात अशा पद्धतीने. आता तुम्हाला या ठिकाणी बेसिक आहे त्यामुळे हे बेसिक आधी समजावून घ्या. आता तुम्हाला 2 शाखा या ठिकाणी दिल्या आहेत पहा. सूक्ष्म म्हणजे लहान आणि स्थूल म्हणजे मोठा. तर या ठिकाणी दिलं आहे सूक्ष्म म्हणजे लहान किंवा दशलक्षावा भाग ही संज्ञा मायक्रोस या ग्रीक शब्दापासून आले. काही वेळेस गाळलेली जागा वगैरे येत असतात. त्यामुळे हे देखील मार्क करून घ्या. वाटल्यास कोणत्या ग्रीक टिंबटिंब या ग्रीक शब्दापासून आला असं गाळलेली जागा वगैरे येऊ शकतात. मायक्रोस आणि मॅक्रोस हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. मायक्रोस म्हणजे लहान, त्यानंतर मॅक्रोस म्हणजे मोठा, म्हणजे स्थूल म्हणतो त्यालाच. तर तुम्हाला समजलं असेल या ठिकाणी. तर 2 भाग करा अर्थशास्त्राचे स्थूल आणि सूक्ष्म. सूक्ष्म म्हणजे मायक्रोस आणि स्थूल म्हणजे मॅक्रोस. ओके. दोन्ही गोष्टी ग्रीक शब्दापासून आल्यात हे देखील लक्षात ठेवा. समजलं तुम्हाला. तर पुढे जाऊयात. या शब्दांचा वापर 1933 मध्ये ओस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी केले. आता तुम्हाला हा एक गाळलेला शब्द येत असतो पहा. म्हणजे गाळलेले जे काही शब्द असतात ते पार्ट 1, 2 यांच्यावर जास्त पडत असतात. त्यामुळे हे जरा तुम्हाला सांगणं इम्पॉर्टंट आहे. जे काही मोठे प्रश्न आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. शेवटी मी तुम्हाला सांगेनच. ओके. तर या ठिकाणी तुम्हाला जे काही विद्यापीठाचं नाव आहे किंवा अर्थशास्त्रज्ञ आहेत रॅग्नर फ्रिश हे दोन्ही अंडरलाईन करून घेऊ शकता. ते दोन्ही देखील महत्त्वाचे आहेत पहा. त्यानंतर तुम्हाला खाली ग्राफ थोडक्यात आकृती किंवा आकृती दिली आहे पहा. तर सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हे 2 मुख्य शाखा आहेत पहा. तर माहिती आहे का तुम्हाला असं दिलं आहे. तर यामध्ये पाहूयात. रॅग्नर अँटल किंटिल फ्रिश हे नॉर्वेचे अर्थमिती व अर्थशास्त्रज्ञाचे तज्ज्ञ होते. आता नॉर्वे हे काही वेळेस कंट्रीचं नाव देतात एका साईडला, तर काही वेळेस इकडे दुसरीकडे त्या शास्त्रज्ञांचं नाव देतात आणि जोड्या लावामध्ये देखील येऊ शकतं. त्यामुळे ह्या कंट्रीचं देखील किंवा देशाचं नाव देखील तुम्ही लक्षात ठेवा. तर त्यांना 1969 साली अर्थशास्त्रासाठी प्रथम नोबल स्मृती पुरस्कार जॉन टिबर्जेन सोबत प्राप्त झाले. म्हणजे काही वेळेस जे काही नोबल प्राईज आहे ते संयुक्त पद्धतीने देते. उदाहरणार्थ ते मलाला आणि अजून एक कोणतं होतं त्यांचं नाव मला आठवत नाही पहा. ते तुम्ही आठवू शकता. मला वाटतं 10वीला देखील चॅप्टर होता त्यांचा इंग्लिशमध्ये. तर त्यांना देखील संयुक्त पद्धतीने नोबेल प्राईज भेटला होता. आता यांना देखील प्रथम भेटला होता ते संयुक्त पद्धतीने भेटला होता पहा. तर ते अर्थमिती शास्त्राचे जनक होते. अर्थमितीशास्त्रामध्ये गणितीय प्रारूपे व संख्याशास्त्रीय तज्ज्ञ यांचा वापर अर्थशास्त्रीय सामग्रीच्या आणि सिद्धांताच्या विश्लेषणासाठी करण्यात येतो. आता यांना म्हणजे जे काही संपूर्ण आपण अर्थव्यवस्था पाहत असतो किंवा
अर्थशास्त्र ह्या घटकाचा अभ्यास करत असताना आता अर्थशास्त्र कोण मांडला, कशा पद्धतीने मांडला, त्याचे जनक कोण आहेत, तर या ठिकाणी त्यांचं थोडक्यात तुम्हाला उत्तर भेटेल पहा. ओके, सर रॅग्नर फ्रिश यांनी. तर तुम्ही 11वीच्या पुस्तकामध्ये देखील पाहिलं असेल, त्या ठिकाणी देखील 2 भाग केले आहेत आणि त्यानंतर त्याचे जे काही विश्लेषण थोडक्यात केले आहे त्या ठिकाणी 2 भागामध्ये, आणि कोण मांडले हे देखील त्या ठिकाणी दिले आहे. सर रॅग्नर फ्रिश त्या ठिकाणी दिलेलं आहे 11वीच्या सिलेबसच्या फर्स्ट चॅप्टरमध्ये देखील पहा. तर या ठिकाणी देखील हेच थोडक्यात 11वीची बाब या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर त्यांच्या व्यापार चक्रावरील लेखामध्ये सर्वप्रथम वैयक्तिक उद्योग व उत्पादनाच्या अभ्यासाला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हटले आणि समग्र अर्थव्यवस्थेचा अभ्यासाला स्थूल अर्थशास्त्र म्हटले. म्हणजे आणि त्या ठिकाणी 2 शाखांमध्ये विभागणी केलेली आहे पहा, असंच त्या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला सांगितलं आहे. तर ते कोण आहेत 2 शाखांमध्ये विभागणी केलेले, तर ते सर रॅग्नर फ्रिश आहेत, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर माहिती हवं असं दिलं आहे ते देखील पाहूयात आपण. सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल, म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी जी काही वाटचाल आहे ते म्हणजे जी काही इतिहासामध्ये किंवा मागच्या काळामध्ये जी काही वाटचाल झाली ते या ठिकाणी थोडक्यात दिले ते पाहूयात. सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण प्रथम विकसित केले गेले असून हा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे. म्हणजे त्या ठिकाणी जे काही आता सूक्ष्मलक्षी म्हणजे या ठिकाणी थोडक्यात तेच झालं पहा. तर अशा पद्धतीनं जे काही पारंपरिक पद्धतीने किंवा दृष्टिकोनातून आले, म्हणजे पूर्वी जे काही राजे महाराजे होते ते देखील अर्थव्यवस्था त्यांच्याजवळ होती, तेच एका तशाच पद्धतीने समोर जाऊन एका देशाकडे वगैरे येत गेली पहा. तसे पारंपरिक जे काही दृष्टिकोन आहे ते या ठिकाणी मांडलेलं आहे. या विश्लेषण पद्धतीचा प्रारंभ सनातनवादी अर्थशास्त्रज्ञाच्या कालखंडात झालेला दिसतो. म्हणजे या ठिकाणी जे काही याचं विश्लेषण आहे ते सनातनवादी जे काही शास्त्रज्ञांच्या युगामध्ये सुरुवात झालेलं आहे पहा. यात कोणकोणते आले ते पाहूया. त्या ठिकाणी ॲडम स्मिथ आहे, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल इत्यादींचा समावेश होतो. ह्यांचे जे काही नावं आणि थोडक्यात माहिती आणि त्यांचं ग्रंथ देखील 11वीच्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे पहा. तर नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक मार्शल यांनी सूक्ष्मलक्ष्य आर्थिक विश्लेषण लोकप्रिय करण्याचे काम केले. म्हणजे सूक्ष्म अर्थव्यवस्था ही विकसित करण्यासाठी यांनी महत्त्वाचे काम केले पहा. प्राध्यापक मार्शल यांचा अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ 1890मध्ये प्रकाशित झाला. इतर अर्थशास्त्रज्ञ जसे प्रापिंगू आणि जे.आर. हिक्स, प्राध्यापक सेम्युलसन, इतर अर्थशास्त्रज्ञ श्रीमती जॉन रॉबिन्सन इत्यादी मानसशास्त्रज्ञांची जी काही शास्त्रज्ञांची सूक्ष्म अर्थशास्त्राचे विकासाला मोलाचे योगदान दिले. या ठिकाणी थोडक्यात 2-3 नावं आहेत आणि थोडे तुम्हाला जे काही प्राध्यापक मार्शल यांचं थोडक्यात त्या ठिकाणी माहिती म्हणजे जे काही वाटचाल आहे ते सुरुवात आहे तो या ठिकाणी दिलेला आहे पहा. तुम्हाला फक्त माहिती हव्यासाठी दिलेला आहे पहा. तर त्यानंतर त्याची वाटचाल पाहूयात. अजून एकदा सूक्ष्म अर्थशास्त्राचं आपण पाहिलं, तर त्या ठिकाणी पुढे आहे स्थूल अर्थशास्त्राची वाटचाल कोणत्या पद्धतीने झाली. तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता प्राध्यापक मार्शल यांचं महत्त्वाचं योगदान आहे. अशा पद्धतीने त्यांचा ग्रंथ देखील प्रसिद्ध आहे पहा, अर्थशास्त्राची मूलतत्वे. तर दुसरा पाहूयात स्थूल अर्थशास्त्र. ओके, तर सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उत्क्रांती अगोदर स्थूल अर्थशास्त्र हा दृष्टिकोन अस्तित्वात आला. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची जी काही उत्क्रांती होत गेली तशा पद्धतीने त्याच्या आधी देखील स्थूल अर्थशास्त्र हा निर्मितीस आला होता पहा. 16व्या व 17व्या दशकात व्यापारवादी विचारवंतांनी राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनेचे विश्लेषण केले आहे. म्हणजे जे काही व्यापाराचे 16व्या आणि 17व्या दशकात कोणाचा व्यापार होतो, तर ते इंग्लंडचे जे काही इंग्रज लोक होते ते अनेक देशावर वगैरे राज्य केले. त्यांनीच काही देशांचे वगैरे शोध किंवा खंडाचे वगैरे शोध वगैरे लावले गेले. तशा पद्धतीने जे काही त्यांनी 16व्या आणि 17व्या शतकामध्ये जे काही व्यापारीवादाची जी काही दृष्टिकोन होती, म्हणजे व्यापार करण्याचा जे काही दृष्टिकोन होता इंग्रजांचा, तशा प्रकारे त्या दृष्टिकोनामध्ये काही विचारवंतांनी राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनेचे त्या ठिकाणी त्यांनी विश्लेषण केलेलं आहे पहा. त्यानंतर पुढे जाऊयात. 18व्या शतकात निसर्गवादी विचारवंतांनी सुद्धा, यांनी फ्रेंच विचारवंत म्हणतात त्यांनाच, त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनाचे विश्लेषण केलेले आहे. म्हणजे त्या ठिकाणी 18व्या शतकात देखील काही विचारवंतांनी, आता 16व्या आणि 17व्या नंतर 18व्या शतकात महत्त्वाचा त्या ठिकाणी योगदान मानला जातो पहा. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे
आपलं GDPसाठी म्हणजे जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे एका देशाचं उत्पन्न आहे त्याच्यासाठी पण. आणि संपत्ती या संकल्पनेचे विश्लेषण केले आहे. तसेच शासनाला ज्या शिफारसी केल्या व धोरणे सुचवली ती स्थूल अर्थशास्त्राच्या आधारावर होती. म्हणजे त्या ठिकाणी जी काही अर्थव्यवस्था आहे ते जी काही सुचवली होती ते स्थूल अर्थशास्त्रावर होती पहा. तर पुढे पाहूयात आपण. सॉरी थोडं माझं त्यानंतर थोडं डिस्टर्ब झालं असेल त्यामुळे मी थोडे थांबतो. त्यानंतर पुढे सुरू करूयात. तसेच सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ जसे तर या ठिकाणी सनातनवादी अर्थशास्त्रांचे काही नावं दिलेत पाहत पुढे. प्राध्यापक ॲडम स्मिथ, प्राध्यापक रिकार्डो, प्राध्यापक J.S. मिल यांच्या सिद्धांतात ही राष्ट्रीय उत्पन्न व राष्ट्रीय संपत्ती यांची चर्चा केलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी या सर्व शास्त्रज्ञांच्या जे काही नावं आहेत ते देखील तुम्हाला 11वीमध्ये आढळतील. त्या शास्त्रज्ञांनी राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय जी काही संपत्ती आहे म्हणजे एखाद्या देशाची काही संपत्ती आणि उत्पन्न आहे यासंबंधी चर्चा केलेली आढळते पहा. परंतु त्यांचे समग्रलक्षी विश्लेषण हे सूक्ष्मलक्षी विश्लेषणात मिसळून एकत्रित केलेले दिसते. म्हणजे हे जे काही समग्र आणि सूक्ष्म आणि समग्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचे जे काही विश्लेषण आहे ते मिसळून त्या ठिकाणी केलेलं आहे पहा. त्यांच्या सूक्ष्मलक्ष आर्थिक विश्लेषणाने 1930च्या जागतिक महामंदीपर्यंत अर्थशास्त्राच्या जगात राज्य केले. म्हणजे 1930 साली जो काय आर्थिक मंदी आली ते पहा महायुद्धामुळे वगैरे या सर्व गोष्टीमुळे जे काही त्या ठिकाणी त्यांचं जे काही विश्लेषण आहे ते त्या ठिकाणी उपयोगी पडले. जागतिक महामंदीनंतर लॉर्ड जॉन मेनॉर्ड केन्स यांचा पैसा, व्याज व रोजगारविषयक सामान्य सिद्धांत हे प्रसिद्ध पुस्तक 1936मध्ये प्रकाशित झाले. म्हणजे यांचं जे काही मेनॉर्ड केन्स यांचं जे काही पुस्तक आहे ते देखील जागतिक महामंदीवेळी उपयोगी आला पहा 1936 साली. त्यानंतर लॉर्ड केन्स यांनी आर्थिक समस्यांचा अभ्यास समग्रलक्षी विश्लेषण पद्धतीने केला. त्यामुळे समग्रलक्षी दृष्टिकोनाच्या विकासाचे श्रेय हे लॉर्ड केन्स यांनाच दिले जाते. म्हणजे ते काही समग्रलक्षीचं जे काही दृष्टिकोनाचं जे काही श्रेय आहे म्हणजे त्यांचं जे काही त्या ठिकाणी माहिती दिलेली जे काही महत्त्व आहे ते त्या ठिकाणी ते जे काही श्रेय आहे म्हणजे त्यांचे एक आभार आहे ते त्यांच्याकडे जातं पहा. त्यानंतर लॉर्ड केन्स यांच्या व्यतिरिक्त माल्थस, त्यानंतर विक्सेल, वालरा, त्यानंतर आयर्विंग फिशर इत्यादी अर्थशास्त्रांचे स्थूल अर्थशास्त्राच्या विकासात मोलाचे योगदान आहे. म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचे जे काही महत्त्व आहे ते वाढवण्यास काही मानसशास्त्रांचे महत्त्वाचे योगदान आणि वाटचालीसाठी जे काही योगदान आहे ते महत्त्वाचं मानलं जातं. काही शास्त्रज्ञांची नावे आहेत ते देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर पुढे जाऊया सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ. आता सूक्ष्म म्हणजे मगाशी समजला असेल तुम्हाला वैयक्तिक उत्पन्न किंवा एखाद्या वस्तूचा लहानसा भाग किंवा हिस्सा. ओके, तर सूक्ष्म म्हणजे वस्तूचा लहान भाग किंवा हिस्सा होय. तुम्ही थोडक्यात हे नोट करून घेऊ शकता. एका वाक्यात उत्तरेमध्ये वगैरे येऊ शकतं. तर सूक्ष्म अर्थशास्त्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात कोणकोणते घटक आहेत त्या ठिकाणी दिले आहेत पहा. तर वैयक्तिक उपभोक्ता म्हणजे एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न, त्यानंतर वैयक्तिक उत्पादन किंवा पेढी, त्यानंतर विशिष्ट वस्तूची किंमत किंवा घटकांची किंमत यासारख्या वैयक्तिक घटकांचा आर्थिक क्रिया व वर्तनाचा अभ्यास केला जातो. म्हणजे जे काही वैयक्तिक घटक किंवा क्रिया, उत्पादन इत्यादी गोष्टीचा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. आता तुम्हाला अर्थ आणि त्याच्याशी काही संबंधित थोडक्यात म्हणजे कशाबद्दल केला जातो त्याचा माहिती तुम्हाला भेटला असेल. त्यानंतर आता सूक्ष्म अर्थशास्त्राची जी काही व्याख्या आहे ते पाहूया. त्या ठिकाणी 2 मानसशास्त्रज्ञांनी मांडलेली जी काही व्याख्या आहे ते देखील पाहूयात. तुम्ही यापूर्वी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या काही महत्त्वाच्या व्याख्या अभ्यासल्या आहेत. अजून काही व्याख्यांशी चर्चा करूयात. तर या ठिकाणी तुम्ही आधी जी काही अर्थशास्त्राची काही व्याख्या वगैरे पाहिली पहा. या पान नंबर 2वर पाहिली आणि पान नंबर 1वर देखील पाहिलेलं आहे. तशा पद्धतीनं काही जे काही मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांचा देखील या ठिकाणी पाहूयात काही व्याख्या आहेत. तर पहिला आहे मॉरिस डॉब यांची व्याख्या काय म्हणते पाहूयात. अर्थशास्त्राचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे
सूक्ष्म अर्थशास्त्र होय. म्हणजे जे काही सूक्ष्म अर्थशास्त्र जे काही आहे त्याचा चांगल्या पद्धतीने म्हणजे सूक्ष्मरित्या जे काही अध्ययन केले जाते त्याचा अभ्यास म्हणजे त्या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र असे त्यांनी मांडलेली व्याख्या आहे पहा. त्यानंतर पाहूयात ए.पी. लर्नर यांचं. तर यांची व्याख्या खूपच मोठी आहे पहा या ठिकाणी. तर पाहूयात आपण. सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्म दर्शकाद्वारे पाहिले जाते. म्हणजे अर्थव्यवस्था रूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबीय उपभोक्त्यांच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारे भूमिका पार पडतात हे अभ्यासण्याचे सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्र या पेशीकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहिले जाते. तुम्हाला शरीरामध्ये देखील अनेक पेशी वगैरे आहेत. तुम्हाला देखील माहिती असेल लाखो प्रमाणात आपल्या शरीरामध्ये पेशी असतात. तशा पद्धतीने हे जे काही अर्थव्यवस्था आहे किंवा एखाद्या देशाची जी काही अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेचं जे काही बघण्याचा दृष्टिकोन आहे ते या शरीरातील लहान लहान जे काही पेशी असतात पहा, जे डोळ्याला जणू दिसत नाही तशा पद्धतीचे जे काही लाखो पेशी आहेत त्या पेशींचा त्या ठिकाणी कशा पद्धतीने योगदान महत्त्वाचं असतं आपल्या शरीरासाठी. म्हणजे जे काही पेशींचं योगदान आपल्या शरीरासाठी नक्कीच महत्त्वाचं असतं. तशा पद्धतीने जे काही योगदान आहे ते तुम्हाला देखील म्हणजे जे काही तुमचं देखील त्या पेशींचं योगदान तुम्हाला असतोच. शरीराला, मेंदूला, हार्टला इत्यादी सर्व गोष्टीला ते पेशींचं योगदान असतो. तशा पद्धतीने या सर्व जे काही पेशी आहेत त्या पेशींचं व्यक्तिगत रित्या त्याने वर्णन केले आहे आणि त्याचं वर्णन अर्थव्यवस्थेला जोडलेलं आहे. म्हणजे अर्थव्यवस्था किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना या सर्व पेशी म्हणजे आपण माणसाचं जे काही वैयक्तिक उत्पन्न आहे किंवा कुटुंबाचं उत्पन्न आहे ते त्या ठिकाणी त्या अर्थव्यवस्थेला जगण्यासाठी भाग पाडतो. अशा पद्धतीने तुम्हाला समजलं नसेल तर नॉलेज तर भेटलं असेल तर ठीक आहे. ओके. तर सूक्ष्म अर्थशास्त्राचा व्याप्ती पाहूयात. व्याख्या तर पाहिली आपण. आता त्यानंतर व्याप्ती पाहूयात. तर व्याप्ती या ठिकाणी आधी तुम्हाला डायग्राम समजून घ्यावा लागेल. डायग्राम म्हणजे आकृती या ठिकाणी थोडक्यात दिलेलं आहे ते पाहूयात. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती वरती तुम्हाला दिली आहे. त्यानंतर त्याचे 3 भाग आहेत पहा. वस्तूंची किंमत निश्चितांचे सिद्धांत म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये जे काही वस्तू आहे त्याचं जे काही किंमत निश्चित असतं पहा. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो किंमत निश्चिती कशी होते. तर कोका कोला तुम्हाला माहिती असेल ते जवळपास 80 पैशामध्ये तयार होतं. कितीला होतं? 80 पैशामध्ये. ते तिथून तुमच्यापर्यंत यायला जवळपास 10 रुपये बनतं त्याला. आणि 10 रुपयाला म्हणजे त्याचं तयार होतं कितीला? 80 पैसेला. तुमच्यापर्यंत यायला त्याला 9 रुपये लागतात. म्हणजे वाहतूक खर्च झाला, टॅक्स झाला, या सर्व गोष्टी जे काही आहेत त्यामध्ये मोडतात. म्हणजे त्या ठिकाणी वस्तूची काही किंमत निश्चित आहे ते तुम्हाला समजलं असेल. म्हणजे किंमत ही महत्त्वाची गोष्ट असते पहा. तर पुढे बघा त्याचं. आता किंमत निश्चिती कशावर केली जाते? तर मागणी आणि पुरवठा 2 गोष्टी आहेत. आता किंमत कशावर निश्चित होते? तर त्या ठिकाणी मागणीची जे काही मागणी आणि जे काही बाजारातील जी काही मागणी आहे आणि त्याच्यानुसार पुरवठा आहे त्यानुसार त्या वस्तूची किंमत निश्चिती केली जाते पहा. तर पुढे पाहूयात आपण दुसरा घटक. तुम्हाला फक्त मागणी आणि विश्लेषण यांचा किंमत निश्चितीचा सिद्धांत हा पहिला घटक म्हणून तुम्ही एवढंच लक्षात ठेवू शकता. तर पुढे जाऊयात. उत्पादन घटकाच्या किमती निश्चितीची सिद्धांत म्हणजे जे काही उत्पादन घटक आहे. आता उत्पादनासाठी कोणकोणते घटक लागतात त्या घटकांचं जे काही किंमत आहे किंवा त्याच्यावर जे काही केलेला खर्च आहे त्याचं निश्चित जे काही सिद्धांत आहे हे. आता एखादं उत्पादन करायचं आहे तुम्हाला त्यासाठी काय लागतं तर या ठिकाणी 4 गोष्टी आहेत. वाटल्यास हे तुम्ही पाठ केलं नसेल तर तुम्ही स्वतःला देखील आठवू शकता की बाबा एखादं उत्पादन करण्यासाठी काय लागतो. तर महत्त्वाचा घटक म्हणजे खंड म्हणजे जमीन लागतेच. तुम्ही तर हवेवर वगैरे नाही बनवणार. तर वेतन म्हणजे पैसा लागतो कामगारासाठी. इतर सर्व जे काही गोष्टी आहेत किंवा काही मटेरियल वगैरे आणायचं असेल तर त्या ठिकाणी वेतन लागतो. त्यानंतर व्याज लागतो. त्यानंतर नफा आणि त्याच्यातून मिळणारं जे काही बेनिफिट आहे तो देखील त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. म्हणजे एखाद्या घटकाच्या उत्पादनासाठी या 4 घटक महत्त्वाचे असतात. त्यानंतर शेवटचं पाहूयात म्हणजे तिसरा आर्थिक कल्याणकारी सिद्धांत. आता जी काही अर्थव्यवस्था आपण घेतली किंवा जी काही पैसा आपण घेतला नफाच्या माध्यमातून त्याचं जे काही कल्याणकारी म्हणजे त्याचं योग्य ते रूपाने आपण वापर करणे हे गरजेचं असतं. त्याचं जे काही
कल्याणकारी म्हणतो त्यालाच आपण. त्याच्या सिद्धांतामध्ये 3 भाग पडतात. त्यामध्ये पहिला आहे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. म्हणजे आता उत्पादनातील जे काही वरती घटक दिले आहेत त्या घटकामध्ये काही कमतरता असेल तर त्या घटकामध्ये महत्त्वाचं योगदान देण्यासाठी किंवा त्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी त्या घटकांचा पुरेपूर वापर होतो पहा. त्यानंतर उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता. उपभोग म्हणजे जो काही घेणारा आहे, म्हणजे एखादी वस्तू घेणारा उपभोग असतो, त्याच्यातील जे काही कार्यक्षमता आहे ते. आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता म्हणजे जे काही आर्थिक जे काही पैशाचं जे काही नियोजन आहे त्याच्या नियोजनामध्ये जे काही एकूण आर्थिक पैसा आहे त्याचं जे काही आर्थिक क्षमता आहे ते त्या ठिकाणी मोडतं पहा. त्यानंतर आता हे फक्त तुम्हाला डायग्राम थोडक्यात समजून गेलं तर त्याचं खालच्या पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करूयात. त्या ठिकाणी खाली चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे ब क वरचे तिन्ही घटक खालीच दिले आहेत पहा. मध्ये पाहूयात वस्तूच्या किंमत निश्चितीची सिद्धांत. म्हणजे ते एखाद्या वस्तूची किंमत निश्चितीचं सिद्धांत थोडक्यात त्या ठिकाणी पाहूयात. वैयक्तिक वस्तूच्या किमती बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याची निश्चित केल्या जातात. सूक्ष्म अर्थशास्त्र मागणी विश्लेषणाशी संबंधित आहे. ते वैयक्तिक उपभोक्त्यांचे वर्तन आणि वैयक्तिक उत्पादनाचे वर्तन म्हणजे वैयक्तिक उत्पादकाच्या वर्तनाशी संबंधित आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं एवढंच आहे की तुमचे जे काही वैयक्तिक उत्पन्न आहे ते जेव्हा बाजारात तुम्ही नेऊन विकता त्या पद्धतीने तुमची काही मागणी आणि पुरवठा त्या ठिकाणी निश्चित केली जाते. म्हणजे ज्यावेळेस मागणी असेल त्यावेळेस तुमचं बेनिफिट वगैरे जास्त असेल, पाण्यात पुरवठा जास्त असेल तर तुमची जी काही उत्पादन आहे ते तुम्हाला थोडक्यात कमी होईल. तर सूक्ष्म अर्थशास्त्र मागणी आणि विश्लेषणाशी संबंधित आहे. ते वैयक्तिक जे काही उपभोग आहे किंवा वर्तन आहे त्याच्या उत्पादकाचे जे काही वर्तन म्हणजे वैयक्तिक उत्पादनाच्या घटकाशी संबंधित आहे. आता या सर्व गोष्टीमधून तुम्हाला काही समजलं नसेल तर चालेल, तर लक्ष द्या. एक उदाहरण सांगतो. एखादा शेतकरी आहे, तो एक ज्वारी पिकवलं 10 पोते. ओके, तर तो ज्वारी तो मार्केटमध्ये घेऊन गेला. मार्केटमध्ये घेऊन गेल्यावर त्या ठिकाणी जास्त शेतकरी आले, 100 शेतकरी आलेत असं समजा. 100 शेतकऱ्यामधून घेणारे फक्त 50च आहेत. तर त्या ठिकाणी काय होईल जरा विचार करा. तर त्या ठिकाणी जे काही शेतकऱ्याचं भाव आहे ते तुम्हाला कमी दिसेल. तर त्या ठिकाणी जेव्हा पुरवठा जास्त असतो आणि मागणी कमी असते त्यावेळेस त्याचं जे काही किंमत आहे ते कमी होतं किंवा घटतं पहा. आणि त्यावेळेस अजून एक अपोजिट साईड करा त्यालाच. एखादा शेतकरी 10 पोते गहू किंवा ज्वारी घेऊन गेला मार्केटमध्ये. तशाच पद्धतीने शेतकरी 50 जण आहेत आणि घेणारे किती आहेत, 100 जण आहेत असं समजून घ्या. समजलं? ओके. तर त्या ठिकाणी जी काही आता मागणी जास्त आहे, 100 लोक मागणी करत आहेत, पुरवठा कमी आहे. त्यावेळेस तुम्हाला काय दिसेल, त्या ठिकाणी जे काही पैसा आहे तो जास्त वसुला घेतला जातो. म्हणजे जास्त कोणी पैसे देईल त्याला त्या ठिकाणी तो शेतकरी विकेल पहा. आता 100 जणांमधून त्याला ऑप्शन असतील अजून 50 जणांचं, म्हणून त्या ठिकाणी तो त्याला त्या ठिकाणी जास्त किमतीमध्ये विकेल. आता तुम्हाला याच्यापेक्षा सोपी गोष्ट समजलं नसेल तर तुम्ही वाटल्यास तुम्ही एखादा मार्केटमध्ये वगैरे गेलात तर तुम्हाला 10 पेंडे वगैरे कोथिंबीर सर्वच ठिकाणी कोथिंबीर दिसलं तर तुम्ही 1 रुपयाला 2 रुपयाला असं विकत असेल लोक तर जास्त घेतात. पण 1-2 ठिकाणी असेल ना तर तुम्हाला घेणारा जर जास्त लोक असेल तर तो विकणारा देखील तुम्हाला जास्त किमतीमध्ये देत असतो पहा. तर जास्त चर्चा आपण एकाच याच्यावर करायचं नाही पहा, कारण व्हिडिओ मोठा होईल, परत तुमचे कमेंट्स वगैरे येतील. तर पाहूयात पुढे. तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल, 2 उदाहरणं दिलं तुम्हाला. तर पाहूयात उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितांचे सिद्धांत. आता किंमत निश्चिताचे जे काही आता तुम्हाला एखाद्या गोष्टीचं किंवा एखाद्या घटकाचं उत्पादन घेतलं जातं. शेतकरी मगाशीचं उदाहरण सांगितलं, त्या शेतकरीमध्ये तो शेतकरी पीक पिकवण्यासाठी 10 पोते गहू किंवा ज्वारी काढण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरतात ते देखील महत्त्वाचे असतात. ते सर्व घटक करून तो बाजारात तेव्हा विक्रीस आणतो त्यावेळेस त्याला नफा किंवा तोटा होत असतो. पण त्याच्या अगोदर होणारी क्रिया म्हणजे त्याला उत्पादन करायला लागणारे कोणकोणते घटक असतात ते त्यांच्यावर आता ते जे काही घटक आहेत त्या घटकावर त्यांनी सर्व ते घटक पुरवून त्याला वाढवून जो काही ज्वारी वगैरे मोठा केला असतो त्या सर्वांचं त्यांनी
खर्च निघावा म्हणून या गोष्टी करत असतो. त्यामुळे त्याचे जे काही सिद्धांत आहे तो या ठिकाणी थोडक्यात समजून घेऊयात. म्हणजे मागील घटकाचा सिद्धांत. तर सूक्ष्म अर्थशास्त्रात भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे 4 घटक उत्पादन प्रक्रियेत सहभागी होतात. आता उत्पादन करण्यासाठी हे 4 प्रॉपर म्हणजे मोठे घटक आहेत ते तुम्हाला महत्त्वाचे असतात पहा. तर सूक्ष्म अर्थशास्त्रात भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा या मोबदल्याची निश्चित करण्यास मदत करते. म्हणजे भूमी असेल किंवा त्यालाच आपण खंड म्हणतो. श्रम म्हणजे एखादा श्रम करणारा किंवा त्याच्यात राबणारा शेतकरी असेल, बैल असेल इत्यादी गोष्टी. त्यानंतर भांडवल म्हणजे आता एक बैल असणे किंवा त्याचे जे काही संबंधित साहित्य असणे ते देखील भांडवल आहे किंवा ज्वारी असेल ते देखील एक भांडवल आहे. त्यानंतर संयोजक म्हणजे शेतकरी मूळ पिकवला, आणला ह्या सर्व गोष्टी आणि विकला देखील. म्हणजे या सर्व जे काही गोष्टी आहेत ते त्या ठिकाणी त्यांच्यावरून किंमत निश्चिती केली जाते पहा. त्यानंतर आर्थिक कल्याणाचे सिद्धांत पाहूयात. आता या ठिकाणी ह्याची काही याचं काही महत्त्व आहे ते त्या ठिकाणी जास्त सविस्तर अभ्यास करणार आहोत पहा. म्हणजे हा घटक थोडासा मोठा आहे पहा. आता आर्थिक कल्याणातील कोणकोणते घटक आहेत ते पाहूयात. आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा प्रामुख्याने साधनसामग्रीचे कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. जर साधनसामग्रीचे झालेले वाटपामुळे संपूर्ण समाजाला महत्तम समाधान प्राप्त होत असेल तर ते वाटप कार्यक्षम वाटप आहे असे म्हणता येईल. म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा वाटप करत असतात, म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा आपण विक्रीला आणत असतो किंवा त्याच्याद्वारे टॅक्स वगैरे भरलं जातं, त्याचे जे काही त्या टॅक्सद्वारे जेव्हा सरकारला पैसे भेटतं, त्या पैशातून सरकार काय करतं तर त्याने रोड वगैरे निर्मिती केला, काही प्रोजेक्ट्स आणले, काही सुरक्षेसाठी बल आणले, काही सैनिकांची भरती केली किंवा शाळा बांधल्या किंवा त्यानंतर सर्व लोकांसाठी पब्लिक हेल्थ म्हणजे तुमचे जे काही स्किल्स आहेत किंवा आरोग्यसेवा आहेत त्यामध्ये त्यांनी सहभागी वगैरे घेतला. म्हणजे त्या ठिकाणी तुमचे जे काही ते आर्थिक कल्याण साधले असे म्हणता येईल पहा. तर पुढे पाहूयात. साधनांच्या कार्यक्षम वाटपामुळे समाजाचे जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट साध्य होते. म्हणजे जे काही या सर्व घटकातून जेव्हा टॅक्स सरकारला वगैरे जातो त्यावेळेस त्या ठिकाणी जे काही सरकारचा मुख्य उद्देश असतो तो म्हणजे समाजातील जे काही घटक आहेत त्यांना त्यांचं जे काही कल्याण आहे ते साध्य करणे पहा. दुसऱ्या शब्दात आर्थिक कार्यक्षमतेचा अभ्यास यात होतो. आर्थिक कार्यक्षमतेचे विचार 3 प्रकारे होते. आता आर्थिक घटकातील 3 प्रकारे बदल घडतात पाहत म्हणजे 3 कार्यक्षमता आहेत त्याच्यामुळे आर्थिक व्यवस्था अवलंबून असते. तर पुढे आपण 3 घटकाचा अभ्यास करणार आहोत. ते तिन्ही घटक आहेत. तर उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता, एकूण आर्थिक कार्यक्षमता या तिन्ही गोष्टीचा आपण थोडक्यात त्या ठिकाणी पुढे अभ्यास करणार आहोत पहा. तर पहिला आहे त्याच्यातील म्हणजे पॉईंट आहे त्या ठिकाणी उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमते म्हणजे उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे. म्हणजे जे काही उत्पादन जे काही कार्यक्षमता आहे म्हणजे जे काही आपण एखाद्या गोष्टीचं उत्पादन करत असतो त्याच्या साधनसामग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त जे काही आपलं उत्पन्न आहे ते घडवून आणण्याची कार्यक्षमता म्हणजे उत्पन्न क्षेत्रातील कार्यक्षमता पहा. त्यानंतर दुसरा आहे उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण होणे. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचं उत्पादन करता त्यावेळेस त्याचे जे काही आता उत्पादन केलेली गोष्ट तुम्हाला विकायची असते आणि विकण्यासाठी तुम्ही कुठे जाता समाजाचं जे काही किंवा समाजाचे काही घटक आहेत उदाहरणार्थ बाजारपेठ असेल किंवा मॉल वगैरे असेल त्यानंतर मार्केट वगैरे असेल अशा सर्व गोष्टींमध्ये लोक येत असतात. त्यामध्ये त्या ठिकाणी वितरण होत असतो. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये विकत असता. म्हणजे त्या ठिकाणी उपभोगाचे जे काही क्षेत्र आहे म्हणजे तुम्ही लोकांना विकता आणि जे काही लोक घेतात त्याला उपभोग म्हणतात. त्या ठिकाणी जे काही कार्यक्षमता आहे ते म्हणजे उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. त्यानंतर तिसरा आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता म्हणजे लोकांना सर्वाधिक प्राधान्याचा हव्या असणाऱ्या वस्तूचे उत्पादन होणे. म्हणजे एकूण अर्थव्यवस्था म्हणजे जे काही प्राधान्य म्हणजे सर्व मागणी किंवा त्या लोकांना जे काही आवडतं त्या गोष्टींचं हव्या असणाऱ्या जे काही वस्तूचं उत्पादन करणे म्हणजे त्या ठिकाणी लोकांचे एकूण आर्थिक कार्यक्षमता होय. तर खाली
थोडक्यात माहिती आहे ते देखील पाहूयात. या क्षमता साध्य करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या अटींचे विवेचन सूक्ष्मलक्षी हे अर्थशास्त्रात केला जातो. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास हे प्रामुख्याने किंमत सिद्धांत व साधन सामग्रीची वाटप यांच्याशी संबंधित आहे. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये जे काही किंमत आहे ते निश्चित करण्याचे जे काही सिद्धांत आहे, त्यानंतर वाटपाचं जे काही साधनसंपत्ती आहे ते वाटपाचं या संबंधित जे काही सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. त्यानंतर सूक्ष्म शास्त्रात या शाखेचा संपूर्ण अर्थशास्त्राशी संबंधित समग्र परिणामांचा अभ्यास केला जात नाही. म्हणजे त्या ठिकाणी जे काही सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला फक्त काही समग्र अभ्यास जे काही समग्र बाकीचे जे काही समग्र परिणाम आहे ते या ठिकाणी केले जात नाहीत सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. त्यानंतर सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये जे काही किंमत निश्चित सिद्धांत आणि साधन सामग्रीचे वाटप यांच्याशी संबंधित काही अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. तुम्हाला सूक्ष्म लक्ष्य आणि सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला नक्कीच फरक कळाला असेल. त्यानंतर या शाखेत आता सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र शाखेत पाहूयात. या शाखेत बेकारी, दारिद्र्य, उत्पादनाची विषमता यासारख्या राष्ट्रीय पातळीवर आर्थिक समस्यांचा अभ्यास केला जात नाही. आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, व्यापार चक्राचे सिद्धांत, मौद्रिक व राजवित्तीय धोरणे इत्यादींचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राच्या कक्षेबाहेर आहेत. म्हणजे सर्व गोष्टी ज्यावेळेस एकूण घटकामध्ये अभ्यास करत असताना जी काही गोष्ट आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी गरीब आहे, दारिद्र्य आहे, त्यानंतर उत्पादनाची विषमता आहे म्हणजे एका ठिकाणी जास्त उत्पादन होतं, दुसऱ्या ठिकाणी होत नाही, ज्या ठिकाणी मागणी आहे त्या ठिकाणी त्या घटक पोचवले जात नाही, या सर्व गोष्टींचा अभ्यास त्या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. आता सूक्ष्म अर्थशास्त्राचे काही वैशिष्ट्ये पाहूयात. ओके, तर या ठिकाणी 8 वैशिष्ट्य आहेत. ते 8 वैशिष्ट्ये पाठच करा तुम्ही, तर काही वेळेस तुमच्या पेपरमध्ये हे येऊ शकतं. वाटल्यास स्क्रीनचं जे काही PDF आहे ते तुम्ही घेऊन देखील अभ्यास करू शकता. तर वैयक्तिक घटकांचा अभ्यास जरा फास्ट घेऊयात, व्हिडिओ त्यानंतर मोठा होईल. यानंतर हे 8 घटक आहेत सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य आणि महत्त्वाचे 7 घटक आहेत. तर पहिला वैयक्तिक घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. म्हणजे आता तुम्हाला पहिला वैशिष्ट्य समजलं असेल की एखाद्या वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो. आता वैयक्तिक घटकामध्ये तुम्ही उद्योग, कुटुंब संस्था, वैयक्तिक किंमत किंवा उत्पन्न इत्यादी गोष्टी लक्षात ठेवू शकता यामध्ये. तर दुसरा किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू व सेवांच्या किंमत निश्चिताशी तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितांशी संबंधित आहे. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हणतात. म्हणजे काही किंमत सिद्धांत किंवा एखाद्या किंमत निश्चिती करण्याचा सिद्धांत देखील या घटकामध्ये मोडतो. हे त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आंशिक समतोल पाहूयात. दोन घटकामधील संतुलन म्हणजे संतुलन म्हणजे समतोल होय. म्हणजे दोन जेव्हा घटक असतात त्या घटकामध्ये जेव्हा संतुलन आढळते त्यावेळेस त्या ठिकाणी समतोल आढळतो. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. म्हणजे सूक्ष्म जे काही लक्षाचं जे काही वरती आपण अभ्यास केला त्याचं विश्लेषण म्हणजे आंशिक समतोल असे म्हणलेले आहे. त्यानंतर आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांचा समतोलाचा विश्लेषण केले जाते. आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकापासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. वैयक्तिक घटक म्हणजे त्याचा खर्च आणि जे काही बाकी सर्व गोष्टी आहेत त्या घटकावर लक्ष न देता त्याचं जे काही एखादा उपभोक्ता म्हणजे तो फक्त घेणारा कसा घेतो माहिती नाही, त्याच्यावर कोणते काय आहेत ते माहिती नाही, तर ते उपभोक्ता आहे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आंशिक समतोलामध्ये अभ्यास केला जातो. त्यानंतर चौथा आहे विशिष्ट गृहीतकावर आधारित. तर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीतकांचाही आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. म्हणजे काही घटक आहेत ते त्या ठिकाणी गृहीतके धरले जातात. आता या ठिकाणी दिलं हे म्हणजे काही वेळेस काही गृहीतके धरणे हे देखील महत्त्वाचे असतात. आता सर्व परिस्थिती स्थिर असताना म्हणजे काही वेळेस स्थिर असून देखील काही वेळेस पुरवठा जास्त असल्यावर देखील मागणी हे
कमी होत असते किंवा वाढत असते काही वेळेस. आता सोन्याची जी काही मागणी आहे ते काही परिस्थितीनुसार, काही घटकानुसार आता ते वाढत जात असते म्हणजे लग्नाच्या वेळी वगैरे सोन्याचं जे काही भाव आहे ते वाढत असतात. ते पुरवठ्यावर अवलंबून असतं. आता बाकीच्या गोष्टी म्हणजे काही गृहीतक स्थिर असताना म्हणजे जे की काही वेळेस भूकंप येतो, पूर येतो इत्यादी गोष्टीमुळे काही नुकसान वगैरे होत असते त्यावेळेस. तर पुढे पाहूयात इतर गृहीतकावर आधारित यामध्ये इतर परिस्थिती कायम म्हणजे हे जे काही घटक आहे ते काही वेळेस वापरले जातात गृहीतक धरत असताना इतर परिस्थिती कायम असताना हे घटक असं म्हणून अभ्यासले जातं. तर इतर घटक आहेत किंवा परिस्थिती आहे ते कायम ठेवून या मूलभूत गृहीतकांचा हे आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकावर आधारित असते. या गृहीतकामुळे सिद्धांताचे विवेचन सोपे होते. म्हणजे काही गृहीतके धरून काही सिद्धांताचे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह केलं जातं त्यानंतर विभाजन पद्धत पाहूयात. तर सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशिलावर अभ्यास केला जातो. आता तुम्हाला वैयक्तिक घटकांचा अभ्यास दिसेल त्यानंतर जे काही त्याचं विभाजन केलं असेल, आता त्याचं उत्पन्न आहे, त्यानंतर त्याचे काही उपभोग आहे किंवा नंतर इतर गोष्टीमध्ये जो काही खर्च वगैरे करत असतो त्या सर्व जी काही गोष्टी आहे त्याचा काही वेळेस अभ्यास केला जातो म्हणजे सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नातील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास. आता वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास करून त्याच ठिकाणी ठेवला जातो का? नाही, तर ते राष्ट्रीय पातळीपर्यंत त्याला नेलं जातो तर पुढे पाहूयात समग्र मागणीमधील वैयक्तिक मागणीचा उत्पादन. आता मागणी हे फक्त एकाच व्यक्तीची होत असते असं या ठिकाणी दिलं आहे, पण त्याचा अभ्यास देखील राष्ट्रीय पातळीवर केला जातो हेही त्या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखं आहे त्यानंतर पुढे जाऊयात म्हणजे हे वैशिष्ट्यामधील महत्त्वाचा घटक तुम्हाला दिसेलच. त्यानंतर पुढे आहे सीमांत तत्वाचा वापर. तर सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. सीमांत परिणाम म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिणामात होणारा बदल. म्हणजे एखादी नग आहे ते त्या काही वेळेस वाढल्यावर किंवा वाढीव नगामुळे त्या ठिकाणी इतर घटक आहे त्याच्यावर परिणाम होत असतो सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादन उपभोग त्यांचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो. आता सीमांत तत्वाचा अभ्यास आपण पुढे 2-3 घटकामध्ये चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास करणारच आहोत. तर सेकंड लास्ट पॉईंट 7वा बाजार रचनेचे विश्लेषण. आता काही बाजारातील रचने त्या ठिकाणी दिलेत पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, त्यालाच आपण भांडवलशाही, त्यानंतर काही मेंबरशिप, त्यानंतर गुंतवणूक, शेअर्स इत्यादी सर्व गोष्टी त्यामध्ये मोडतात त्यानंतर मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनांचे विश्लेषण करते. म्हणजे काही रचनेवेळेस रचना केल्यावर त्या ठिकाणी त्या बाजाराचे रचनेनुसार त्या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मोडतो हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे त्यानंतर मर्यादित व्याप्ती म्हणजे काही मर्यादित व्याप्ती आहेत यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी मंदी म्हणजे आर्थिक व्यवस्थेमध्ये जे काही तेजी मंदी घडत असते आता तुम्ही व्यापार चक्रातली जी काही तेजी मंदी ती तुम्ही मला वाटतं 11वीच्या पुस्तकामध्ये अभ्यासल्या असेलच. त्यानंतर व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्याप्ती आर्थिक समस्याशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकापुरती मर्यादित असते. म्हणजे हे जे काही बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी हे सर्व कशामध्ये येतात तर ते जी काही मर्यादा आहे ते फक्त सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे एखाद्या वैयक्तिक घटकाचा अभ्यास करतो. आता त्यानंतर व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी या सर्व गोष्टी कशाद्वारे मोजले जाते तर ते स्थूल अर्थशास्त्रामध्ये इत्यादी गोष्टी परिणाम करत असतात तुम्हाला त्याचे वैशिष्ट्य समजलं असेल. त्यानंतर तुम्हाला शेवटचं आहे महत्त्व. तुम्हाला महत्त्व आहे त्या ठिकाणी 7 महत्त्व आहेत तर ते पहिला पाहत. आता सूक्ष्म अर्थशास्त्राचे जे काही महत्त्व आहे त्याच्यातील पहिला महत्त्व किंमत निर्धारण. विविध वस्तूंच्या किंमत तसेच विविध उत्पादन घटकाच्या किमती यांचे स्पष्टीकरण करण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करते. म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत निश्चिती करण्यासाठी किंवा एखाद्या उत्पादन घटकातील किंमत निश्चिती करण्यासाठी किंवा किंमत निर्धारण करण्यासाठी हा महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर दुसरा मुक्त बाजार अर्थव्यवस्था. सूक्ष्म अर्थशास्त्रात मुक्त बाजार अर्थव्यवस्थेचे कार्यपद्धती
शक्ती समजण्यास मदत करते. मुक्त बाजारपेठ ही अशी अर्थव्यवस्था आहे की ज्यात वस्तूंच्या उत्पादनाबाबत कोणतेही उत्पादन करावे, कसे उत्पादन करावे, किती उत्पादन करावे यासारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात. म्हणजे तुम्ही शेतात तुमचं शेत आहे, तुम्हाला शासनाने दिलेलं शेत आहे किंवा किंवा शासनाच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या घटकाखाली तुम्ही शेत घेतला. त्यामध्ये तुम्ही कोणते उत्पन्न घेता, कशा पद्धतीने घेतले जाते हे तुमच्यावर डिपेंड असतं. कारण तुम्ही त्या ठिकाणी खाजगी पातळी म्हणजे तुम्ही जी काही खाजगी पातळी आहेत म्हणजे एखादा वैयक्तिक घटक असतो त्यावेळेस त्याला खाजगी पातळी म्हणतात. म्हणजे खाजगी आणि सरकारी तुम्हाला समजलं असेल. सरकारी म्हणजे जे काही सरकारचे काही नियम अटी असतात त्यानुसार त्या सरकारच्या कार्याबाबत चालावं लागतं. त्यानंतर खाजगी पातळीवर तुम्ही जेव्हा एखादी गोष्टीमध्ये तुम्ही उत्पादन घेत असता त्या ठिकाणी नफा मिळवण्याचा प्रयत्न करत असता. त्यामुळे कोणते घटक कोणत्या हवामानाशी कोणत्या जमिनीशी निगडीत तुम्हाला एखाद्या घटकाशी तुम्ही उत्पादन घेता हे तुमच्यावर अवलंबून असतं पहा. त्यात शासन किंवा इतर कोणत्या यंत्रणेला हस्तक्षेप नसतो म्हणजे त्यांचा सहभाग नसतो पहा शासन किंवा इतर क्षेत्र. त्यानंतर विदेशी व्यापार पाहूयात आता. सूक्ष्म अर्थशास्त्रातील वैयक्तिक उत्पादनाचा अभ्यास करत असताना विदेशात किंवा विदेशी व्यापार किंवा विदेशातले जे काही आपल्यामध्ये येतात त्यांचा देखील त्या ठिकाणी अभ्यास करण्यास महत्त्वाचा ठरतो पहा. सूक्ष्म अर्थशास्त्रात हे जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूवरील परिणाम, कोणत्याही दोन देशाच्या चलन विनिमय दराची निश्चिती, आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यासारख्या विदेशी व्यापारातील विविध पैलूचे स्पष्टीकरण करण्यास मदत होते. आता एखादा वैयक्तिक घटक उत्पादन घेतला तर ते दुसऱ्या देशात विकायचं असेल तर त्या ठिकाणची चलन विनिमय आहे म्हणजे त्यांचा पैसा आपल्यात चालतो किंवा आपले पैसे त्यांच्यात चालतात किंवा त्याचे ट्रान्सलेशन वगैरे जे काही सर्व गोष्टी असतात ते विदेशी व्यापारासाठी महत्त्वाचे ठरत असतात पहा. त्यानंतर पाहूयात आर्थिक प्रारूपाची निर्मिती. तर सूक्ष्म अर्थशास्त्रात सुलभ प्रारूपाद्वारे आता आर्थिक प्रारूप म्हणजे जास्त तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर एकदम शेवटी तुम्हाला या सर्व गोष्टीची माहिती दिलेली आहे. म्हणजे जास्त जे काही अर्थशास्त्राचं पुस्तकामध्ये आहे ना जे काही पुस्तकाच्या माहितीपेक्षा त्या शब्दांचीच माहिती जास्त तुम्हाला समजत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही शेवटच्या किंवा सेकंड लास्ट किंवा तुम्हाला त्या ठिकाणी शब्दाचे अर्थ भेटतील त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पाहू शकता. जास्त जे काही शब्द आहेत ते तुम्हाला समजत नसतील तर त्याच्यापेक्षा जाऊन तुम्हाला जर शब्द समजत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि मी तुम्हाला त्याचं रिप्लाय नक्की देण्याचा प्रयत्न करेन पहा. त्यानंतर आता आर्थिक प्रारूपाचं पाहूयात. सूक्ष्म अर्थशास्त्रात सुलभ प्रारूपाद्वारे विविध गुंतागुंतीची आर्थिक परिस्थितीचे आकलन करण्यास सहाय्य करते. म्हणजे जे काही आर्थिक प्रारूप आहे ते निश्चिती करण्यासाठी किंवा जे काही परिस्थिती आहे त्याचं जे काही अभ्यास करण्यासाठी किंवा त्याचं आकलन करण्यासाठी हे महत्त्वाचं ठरतं पहा. त्यानंतर विविध संज्ञा, संकल्पना, परिभाषा, नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने यासारखे महत्त्वपूर्ण योगदान सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे दिले जाते. म्हणजे जे काही नवीन अनुभव आहेत किंवा संज्ञा, भाषा आहे त्या सर्व गोष्टींचं जे काही योगदान आहे ते आर्थिक प्रारूपाशी संबंधित असून ते सूक्ष्म अर्थशास्त्राच्या महत्त्वाच्या घटकातील महत्त्वाचा घटक म्हणजे आर्थिक प्रारूपात निर्मिती पहा. त्यानंतर व्यावसायिक निर्णय पाहूयात. व्यावसायिकांना म्हणजे तुम्ही देखील एखादा व्यवसाय करत वगैरे असेल त्यांना व्यावसायिक म्हणतो आपण तर महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यास सूक्ष्म आर्थिक सिद्धांत मदत करतात. म्हणजे जे काही सूक्ष्म घटक आहे तर एखाद्या व्यावसायिकाला एखादा महत्त्वाचा घटक म्हणजे तो सूक्ष्म अर्थशास्त्राचा नॉलेज असणं गरजेचं असतं पहा. म्हणजे हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा महत्त्वाचा टप्पा आहे. तर या निर्णयामध्ये उत्पादन खर्चाची निश्चिती, वस्तूंची किंमत निश्चिती, महत्तम उत्पादन आणि नफा इत्यादींचा समावेश होतो. म्हणजे या ठिकाणी जे काही व्यावसायिक आहे त्यांना याच्यामध्ये जे काही महत्त्व आहे त्या एखाद्या उत्पादनाची खर्च, उत्पादनाची किंमत निश्चिती, महत्तम उत्पादन आणि नफा या सर्व गोष्टींचा या ठिकाणी अभ्यास केला तर तो महत्त्वाचा ठरेल पहा. त्यानंतर शासनास उपयुक्त. आता शासनासाठी एखाद्या वैयक्तिक घटकांचं उत्पादन घेतल्यावर शासनाला कोणतं उपयुक्त होतं. आता तुम्हाला शासनाचा महत्त्वाचा भाग असतो तो स्थूल अर्थशास्त्राचा असतो. पण सूक्ष्म अर्थशास्त्राचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे त्याचा महत्त्व शासनासाठी कसा उपयुक्त ठरतो ते पाहूयात. आता सरकारी कर धोरण, कर तुमच्याकडून वसूल केलं जातं हे देखील एक महत्त्वाचं सरकारसाठी उपयुक्त आहे. सार्वजनिक खर्च धोरण म्हणजे सरकार कर्ज घेतं त्याप्रमाणे खर्च देखील करतं पहा. हे देखील लक्षात असू द्या. कर्ज घेतं, कर्ज भरतो आपण
शेतसारा वगैरे भरतो, नळपट्टी वगैरे इत्यादी सर्व गोष्टी असतो किंवा जे काही रोड आहे त्याचं देखील टॅक्स, त्यानंतर तुम्ही काहीतर गुन्हा वगैरे केला त्याचं देखील हे वगैरे दंड वगैरे भरत असतात. त्याचं जे काही त्याची काही पैसा आहे तो सरकारला जातो आणि सरकार सार्वजनिक खर्च धोरणासाठी खर्च केला जातो पहा. त्यानंतर किंमत धोरण यासारख्या आर्थिक धोरणांचे आणखी करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. म्हणजे त्यानंतर त्याचे काही आता त्या ठिकाणी सरकारी एखाद्या शेतीला जायला रोड नसेल समजा, त्या फास्ट वगैरे जात नसेल किंवा रोड नसेल, तर त्या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याला रोड करून दिलं किंवा त्याच्या शेताच्या बाजूला किंवा 10 शेताच्या बाजूला एखादा रोड करून दिला, तर त्या पद्धतीने तो रोडद्वारे येईल म्हणजे त्या ठिकाणी त्याचं जे काही वाहतूक आहे तो मोठ्या प्रमाणात जास्त पद्धतीने होईल. त्यामुळे आयात निर्यातीमुळे त्या ठिकाणी जो काही त्यांनी कर भरलेला आहे त्या कराद्वारे त्याला एक रोड भेटलं, म्हणजे त्या ठिकाणी त्याचं सार्वजनिक जे काही खर्च आहे ते त्या ठिकाणी मोजलं गेलं किंवा ते शासन करण्यास उपयुक्त ठरलं असे आपण म्हणू शकतो. ही धोरणे संसाधनाचे कार्यक्षम वितरण करण्यासाठी आणि सामाजिक आर्थिक कल्याणाच्या प्रसारासाठी शासनास मदत करतात. आता तुम्हाला समजलं असतील शासनाचे जे काही उदाहरणार्थ तुमच्या गावातील एखादा सभामंडप वगैरे बांधण्यासाठी पैसे वगैरे देतं, ते कशा पद्धतीने देतं? सरकारकडून नोट छापतं का? तर नोट छापतं, पण ते नोट छापताना देखील त्यांना काही नियम अटी वगैरे असतात. नियम म्हणजे एखादा 10 किलो सोनं त्यांच्याजवळ ठेवून 10 किलो सोन्याची की किंमत आहे ती त्यांच्या बदल्यात त्या ठिकाणी जे काही 10 लाख नोटा आहे ते तुम्हाला घ्यावं लागतील, अशा पद्धतीने शासनाला करावं लागतात पहा. तर या सर्व गोष्टी तुम्हाला पुढे तसेच समजत जातील पहा. तर आता कर धोरणाबद्दल तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर 7वा पाऊयात, म्हणजे ते महत्त्वाचा भाग होता. त्यानंतर कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. सूक्ष्म अर्थशास्त्रात उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास करते. तसेच सामाजिक कल्याणावर कराचा कसा परिणाम होतो यावर अभ्यास करते. म्हणजे जे काही सामाजिक जे काही कल्याण आहे, आता सरकार कर घेतं म्हणजे ते कर म्हणजे जे खूप पैसा आहे तो साठवून स्वतःजवळ ठेवतच नाहीत, ठेवतं पण काही प्रमाणात ठेवतो, काही जे काही सामाजिक कार्य आहे ते त्या ठिकाणी खर्च करण्यास मदत होतं. तर शेवटी जाताना तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी, की अजून आपल्याकडे 8 मिनटं आहेत. तर एक उदाहरण सांगतो. भारत हा एक देश धरा, त्यानंतर पाकिस्तान हा एक देश धरा. त्यानंतर पाकिस्तान हा एक चांगला देश आहे तसं काही नाही, पण तुम्ही जे काही एक तुम्हाला लो इन्कम कंट्रीमधला एक छोटासा भाग सांगितलं, किंवा त्या पण नेपाळ देखील तुम्ही धरू शकता, पण पाकिस्तानला पकडा. हा अविकसित आहे, म्हणजे आता विकसनशीलकडे जात आहे पण अविकसित आहे. त्यानंतर भारत हा विकसनशील आहे, अमेरिका विकसित आहे. तर या तिन्ही देशामध्ये तुम्हाला काय दिसेल? तर लोक दिसतील. ओके. त्यानंतर श्रीमंत दिसेल. ओके. श्रीमंत कोण जास्त दिसेल हे तुम्ही तुलना करा. लोक म्हणतो मी, लोक म्हणजे कुटुंबीय आले, त्यांचा कार आला, बंगला आला, इत्यादी गोष्टी. भारतामध्ये विकसनशील होत आहे, म्हणजे जे काही कुटुंब आहे ते तुम्हाला वाढ होत आहेत, म्हणजे कुटुंबाचे जे काही इन्कम आहे ते वाढत आहे, घर आहे, बंगला आहे, ते सर्व बांधत चाललेले आहेत. हे तुम्हाला भारतामध्ये दिसेल. पाकिस्तानामध्ये थोडेफार प्रमाणात कमी दिसेल. सारख्या देशामध्ये किंवा खंडामध्ये तुम्हाला कमी दिसेल. त्याच्यापेक्षा काही लोकांना त्या ठिकाणी शिक्षण म्हणजे काही माहिती नसतं. हे जे काही आहेत. आता त्यानंतर अमेरिकेमध्ये कार, बंगला 2-2 नाही, म्हणजे एखाद्या कॉलेजच्या मुलासाठी, तुमच्यासारख्या मुलांसाठी देखील त्यांच्याजवळ कार वगैरे असतं. आता या तिन्ही गोष्टीमध्ये तुम्हाला समजून आलं असेल, की देश श्रीमंत होणे म्हणजे त्या देशातील व्यक्ती श्रीमंत होणे. आता व्यक्तीबरोबर काय काय आलं? आता व्यक्ती तर श्रीमंत झाला, व्यक्तीबरोबर त्याचा एखादा व्यक्ती झाल्यावर चालेल का? सर्व जण श्रीमंत झाले म्हणजे तो विकसनशील होईल. त्यानंतर पैसा भरपूर येईल. सर्वजण श्रीमंत असल्यावर म्हणजे सर्वांजवळ नोकरी असेल, पैसा असेल, या सर्व गोष्टी असेल. आता भारतामध्ये कसं आहे? तर भारतामध्ये मिडल आहे, म्हणजे सामान्य आहे. आपण देखील श्रीमंत होत आहोत. आपल्याजवळ देखील पैसा हा येत चाललेला आहे. त्यानंतर अशा पद्धतीने एखादा आफ्रिकन देश घेऊयात. त्याच्यामध्ये अजून शिक्षण म्हणजे काय माहीत नाही, त्याच्याजवळ पैसा म्हणजे काय माहीत नाही. पैसा जास्त ठेवल्यावर आपल्याजवळ काय होईल, किंवा आपण श्रीमंत नाही आहेत असं त्या ठिकाणी देश दिसेल तुम्हाला काही. अशा पद्धतीने तुम्हाला तिन्ही गोष्टीवरून समजून आलं असेलच, की तुम्हाला देश कशा पद्धतीने श्रीमंत होतो, आणि श्रीमंत होण्यासाठी वैयक्तिक घटक महत्त्वाचा असतो. आता वैयक्तिक घटकामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र पाहिलं,
तर तुम्हाला एकूण सर्व घटक समजले असतील. म्हणजे तुम्ही श्रीमंत होणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, आणि तुम्ही जेव्हा श्रीमंत होता तुमचं जे काही टॅक्स आहे ते जास्त सरकारला जातं. तुमच्यावर जास्त पैसा आल्यावर ते सरकारला देखील पोचतं, आणि सरकार त्याद्वारे जे काही मदत आहे किंवा गरीब आहे, दारिद्र्य आहे, या सर्व गोष्टी कमी करतात. त्यांना देखील श्रीमंत होण्याकडे भाग पाडतात. त्यानंतर रोड आहे, त्यानंतर तुमचं जे काही शेती आहे, या सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवलं जातं आणि सर्व गोष्टी फास्ट पद्धतीने केले जाते आणि तुम्हाला देखील श्रीमंत होण्यासाठी भाग पडते. आता तुम्हाला स्थूल आणि सूक्ष्म समजलं असेल. स्थूल हा सूक्ष्मावर अवलंबून असतो. सूक्ष्म म्हणजे कोण? तुम्ही श्रीमंत झालात तर बाकीचे सर्व गोष्टी श्रीमंत होतील. तुम्ही म्हणजे तुम्ही एकटा होणे गरजेचं आहे का? नाही. तर लाखो लोक जे काही समाजातील जे काही 125 कोटी जे काही भारताची लोकसंख्या आहे त्याच्यामधील सर्व लोक श्रीमंत होणे म्हणजे त्या ठिकाणी सर्वजण श्रीमंत सर्व लेवल झाले नाही तरी चालेल, पण सर्वांजवळ श्रीमंत होण्यासाठी काय महत्त्वाचा असतो तो म्हणजे पैसा किंवा उत्पन्न, आणि तो म्हणजे त्या घटकाचा आपण आता अभ्यास केलेला आहे. आता सूक्ष्म अर्थशास्त्राचं सर्व पद्धतीने आपण अभ्यास केलो. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राचा आपण अभ्यास पुढच्या पाठामध्ये करूयात. तुम्हाला जर व्हिडिओ मोठे वाटत असेल तरी पण बघा, कारण मी चांगल्या पद्धतीने ॲनालिसिस केलं आहे. तुमची सर वगैरे मला वाटतं यासाठी 2-3-4 लेक्चर वगैरे घेत असेल एवढ्या व्हिडिओसाठी. तर तुम्हाला 1 तासामध्ये भेटत असेल तर चांगली गोष्ट आहे. तुम्ही देखील पाहत चला. मला देखील आनंद होईल, तुम्हाला देखील होईल. तर त्यानंतर तुमच्यासाठी स्क्रीनसाठी बोनस टिप, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तुम्ही पाठच करा. तुम्हाला पाठ करा हे एवढ्यासाठी म्हणतो, तुम्हाला लक्षात राहत नाही. ते बोर्डचे जे काही एक्झाम आहे ते तुम्हाला काही वेळेस पेपरमध्ये मध्ये असतात. फेब्रुवारीमध्ये तुम्हाला लॉकडाऊनमुळे काही वेळेस उशिरा वगैरे होईल, तर जे काही तुम्ही विसरता यासाठी आता पहिला प्रकरण आहे, त्यामुळे तुम्ही हे विसरू नये शेवटपर्यंत. त्यामुळे तुम्ही आधी पाठच करून ठेवा. शेवटी तुम्ही रिव्हिजन केला तर त्या ठिकाणी तुम्हाला आपोआप ते आपल्या ध्यानात येईल पहा. तर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती, स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आणि महत्त्व आहे. आता तुम्हाला आतमध्ये तुम्हाला मी जे काही क्वेश्चन पेपरचं थोडक्यात सांगितलं, म्हणजे तुम्हाला रिकाम्या जागा, जोड्या लावा इत्यादी गोष्टी सांगितल्या. तर तुम्हाला मोठे जे काही प्रश्न आहेत हे तिन्ही प्रश्नांवर तुम्ही फोकस जास्त करा. तुम्हाला पेपर सोडवण्यास मदत होईल. तुम्हाला नॉलेज प्लस पेपर या दोन्ही गोष्टी मी देत आहे. त्यानंतर तुम्ही या सर्व गोष्टी समजल्या असेलच तर तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे सबस्क्राईब जेवढं करेल ना मला देखील आनंद होईल. तुम्ही देखील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. ओके. तर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर टेलिग्रामला भेट द्या. त्यानंतर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यानंतर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. ओके. तर त्यानंतर आता मी इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.